हॅलो एव्हरीवन, जय श्री महाकाल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळेच मजेत असाल. स्वागत आहे तुमचं या आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे माइंड क्रिएट्स रियालिटी. हाय, माझं नाव आहे प्रतीक्षा. मी तुम्हाला लॉ ऑफ अझम्पशनच्या मदतीने तुमचे थॉट्स आणि डिझायर्स रियालिटीमध्ये कसे ट्रान्सफॉर्म करायचे हे शिकवते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे लॉ ऑफ अझम्पशनबद्दल, जो की सगळ्यात पॉवरफुल लॉ आहे, इवन मोर पॉवरफुल देन लॉ ऑफ अट्रॅक्शन. लॉ ऑफ अट्रॅक्शनपेक्षाही पॉवरफुल लॉ आहे लॉ ऑफ अझम्पशन. आणि यात कुठलेही टेक्निक्स नाही आहेत, कुठलेही मेथड्स नाही आहेत. आज आपण हेच डिस्कस करणार आहोत की हे काय आहे आणि कसं आपण या लॉचा वापर करून आपले गोल्स मॅनिफेस्ट करू शकतो, आपले ड्रीम्स मॅनिफेस्ट करू शकतो. ठीक आहे. अकॉर्डिंग टू नेव्हल गोडार्ड, वी आर द क्रिएटर. आपणच आपल्या रियालिटीचे क्रिएटर असतो. कळत नकळत आपल्या रियालिटीला क्रिएट करणारे आपण स्वतःच असतो. जे काही तुम्ही अज्युम करता, अज्युम करणं म्हणजे गृहीत धरणं किंवा मानणं, एखादी गोष्ट मानणं. तर जे काही तुम्ही अज्युम करता या दुनियेबद्दल किंवा स्वतःबद्दल, युनिवर्स पण तुम्हाला तेच देतं. ठीक आहे. वॉट एवर यू अज्युम टू बी ट्रू विल मॅनिफेस्ट युअर रियालिटी. तुम्ही जे काही ट्रू मानता, म्हणजे तुम्ही जे काही सत्य मानता, जे काही सत्य आहे असं अज्युम करता, तेच तुमच्या रियालिटीमध्ये मॅनिफेस्ट होतं. हाच एक सिम्पल कॉन्सेप्ट आहे लॉ ऑफ अझम्पशनचा, ज्याचा वापर करून आपण आपल्या डिझायर्ड गोल्सला इझिली आणि एफर्टलेसली मॅनिफेस्ट करू शकतो. ठीक आहे. अकॉर्डिंग टू लॉ ऑफ अझम्पशन, जर तुम्ही हे अज्युम करता की तुमचा डिझायर्ड गोल ऑलरेडी तुमच्यापाशी आहे, ऑलरेडी एक्झिस्ट करतो तुमच्या रियालिटीमध्ये, तर तो मॅग्नेटसारखा तुमच्याकडे खेचत येईल, कारण आत्ता तुम्ही त्याच्या व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सीला मॅच करायला लागता. ठीक आहे. कुठल्याही दोन गोष्टी जेव्हा भेटतात किंवा एकत्र येतात, तेव्हा त्या अलाइनमेंटमध्ये असतात. ठीक आहे. कुठल्याही दोन गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या अलाइनमेंटमध्ये असतात, त्यांची व्हायब्रेशन एकसारखी असते. आता एक एक्झाम्पल घेऊ. जर तुम्ही लोअर फ्रिक्वेन्सीमध्ये व्हायब्रेट करताय ना, जसं की फिअर, गिल्ट, हेट्रेड किंवा जेलसी, तर तुम्हाला अशीच माणसं भेटतात, अशीच सिच्युएशन तुम्ही अट्रॅक्ट करता, कारण ते तुमच्या वाईब्सला मॅच करतात, तर तुमच्या लोअर फ्रिक्वेन्सीला मॅच करतात. ठीक आहे. तर लॉ ऑफ अझम्पशन एक सिम्पल गोष्ट सांगतं. जर तुम्ही तुमच्या स्पेसिफिक पर्सन म्हणजे कुणीही असू शकतं, पेरेंट्स, सिस्टर, ब्रदर, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, एक्स किंवा एखादा स्ट्रेंजर, तर जर तुम्ही तुमच्या स्पेसिफिक पर्सनला मॅनिफेस्ट करताय, तर हे अज्युम करा की तो तुमच्यापाशी ऑलरेडी आहे. तुम्ही जर सक्सेस किंवा मनी मॅनिफेस्ट करताय, तर तुम्ही हे अज्युम करा की तुमच्याकडे पैसे आहेत ऑलरेडी, तुम्ही ऑलरेडी सक्सेसफुल आहात. तुम्ही त्या फीलिंग्समध्ये जागा. ठीक आहे. यू हॅव टू लिव्ह विथ द फीलिंग ऑफ विश फुलफिल. ठीक आहे. तुमची विश आधीच पूर्ण झाली आहे, या फीलिंगमध्ये जगा. ही फीलिंगच तुमच्या मॅनिफेस्टेशनला रियालिटीमध्ये बदलते. तुम्हाला हवं आहे, यामुळे ती डिझायर मॅनिफेस्ट नाही होणार आहे. तुम्हाला हवं आहे ही लॅकची व्हायब्रेशन आहे आणि तुमच्याकडे ती गोष्ट नाही आहे हे तुम्ही युनिवर्सला सांगताय. तुम्हाला फक्त स्वतःला सांगायचं आहे की हा गोल मी ऑलरेडी मॅनिफेस्ट केला आहे, हा गोल मी ऑलरेडी अचीव केला आहे. ठीक आहे. अज्युम करा की ती डिझायर तुमच्याकडे ऑलरेडी आहे, कारण जेव्हा तुम्ही अज्युम करता की ती डिझायर ऑलरेडी तुमच्याकडे आहे, तेव्हा तुमचं लॅकचं जे माइंडसेट असतं ना, ते अबंडन्स माइंडसेटकडे शिफ्ट होतं. ठीक आहे. जेव्हा तुम्ही अबंडन्स माइंडसेटमध्ये राहता, विश पूर्ण झालेल्या स्टेटमध्ये राहता, तेव्हा तुमची विश किंवा तुमची जी मॅनिफेस्टेशन आहे ती पूर्ण होण्याची शक्यता जास्त असते. ठीक आहे. आणि यू ऑलवेज अट्रॅक्ट वॉट यू आर. तुमची ओळख म्हणजे तुमची जी आयडेंटिटी आहे, जी ओळख आहे, जशी असेल तशीच तुमची रियालिटी घडते. तुम्ही स्वतःला जे समजता ना, तेच तुमच्या आयुष्यात अट्रॅक्ट होतं. सिम्पल सांगते, तुम्ही जे आहात ना, आत्ता तुम्ही जे आहात तेच तुम्ही नेहमी अट्रॅक्ट करता.
त्यामुळं जर तुम्हाला तुमची लाईफ चेंज करायची आहे तर तुम्ही तुमची अझम्पशन्स पहिले चेंज करा, तुमचं माइंडसेट पहिलं चेंज करा. जर तुमचं माइंडसेट लॅकवाला असेल तर ते अबंडन्समध्ये चेंज करा. जर तुम्ही स्वतःला अनलकी समजताय तर स्वतःला लकी पर्सन समजायला लागा. कारण ही गोष्ट ना तुमची मॅनिफेस्टेशन खूप फास्ट करते. ठीक आहे. आता काही गोष्टी कायम लक्षात ठेवा. लॉ ऑफ अझम्पशनमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनसारख्या कुठल्याही टेक्निक्स नसतात किंवा मेथड्सही नसतात. फक्त अझम्पशन्सच्या बेसिसवर काम करतं, ज्याला आपण फॅक्ट मानतो. लॉ ऑफ अझम्पशन खूप सिम्पल आहे आणि याला वापरून आपण लवकर मॅनिफेस्ट करतो. दुसरी गोष्ट, फाइंडिंग द फिलिंग ऑफ युअर डिझायर. तुमची इच्छा आधीच पूर्ण झाली आहे त्या भावनेचा, त्या फिलिंग्सचा अनुभव घेणे. जेव्हा तुम्ही सक्सेसफुल होणार तेव्हा कुठली फिलिंग्स त्या सक्सेससोबत अटॅच होणार, जसं की वर्दीनेस, हॅपीनेस, प्राऊड, असंच काहीतरी, राईट. तर सोप्या भाषेत सांगते, तुमचा डिझायर्ड गोल पूर्ण झाल्यावर तुम्ही कुठल्या फिलिंग्समध्ये जाणार, तुम्ही कुठल्या फिलिंग्समध्ये राहणार, ती फिलिंग्स तुम्हाला ती डिझायर पूर्ण व्हायच्या आधीच फील करायची आहे. तुम्हाला ते आधीच अज्युम करायचं आहे. ठीक आहे. कारण फिलिंगच एक अशी गोष्ट आहे जी त्या डिझायरला लवकर मॅनिफेस्ट करते. तुमचे जे काही डिझायर असते ना ती ऑलरेडी या युनिवर्समध्ये एक्झिस्ट करत असते. कारण या युनिवर्समध्ये ना इन्फनाईट पॉसिबिलिटीज असतात, इन्फनाईट वर्जन्स असतात आपले. ठीक आहे. आपण सगळे एक एनर्जी आहोत. आपले थॉट्स एनर्जी आहेत, आपले ॲक्शन्स, आपले रिझल्ट सगळं एक एनर्जी आहे. आणि एनर्जी ना क्रिएट होते ना डिस्ट्रॉय होते. एनर्जी काय होती, फक्त ट्रान्सफर होती. हे सगळ्यांनाच माहिती आहे. ठीक आहे. एनर्जी फक्त ट्रान्सफर होते. तसंच आपण आपल्या गोल्सला क्रिएट करत नसतो, फक्त डिस्कवर करत असतो. कारण या युनिवर्समध्ये सगळ्या पॉसिबिलिटीज एक्झिस्ट करतात. फक्त लॉ ऑफ अझम्पशनचा यूज करून आपण त्याच्या वाईब्सला मॅच करत असतो. आपण त्या गोल्ससोबत अलाइनमेंटमध्ये येतो. म्हणूनच लॉ ऑफ अझम्पशन खूप 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 पॉवरफुल आहे आणि याला यूज करून खूप लवकर तुमच्या मॅनिफेस्टेशन्स पूर्ण होतात. ठीक आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. हॅपी मॅनिफेस्टिंग.